हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण अगदी 20 मिनिटात होणारा उपवासाचा खमंग चिवडा आणि चिप्स बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं 3 बटाटे घेतलेत आणि ते असे पाण्यात भिजायला घातलेत 5 मिनिटं, म्हणजे चांगली त्याच्यावरची माती ती निघते। वजनी प्रमाण अर्धा किलो आहे आणि हे अशा पद्धतीचे इंदोरी बटाटे येतं। तुम्ही कोणत्याही प्रकारचे बटाटे घेऊ शकता। आता आपल्याला हे स्वच्छ धुवून काढायचे, असे व्यवस्थित धुवून काढायचे म्हणजे त्याच्यावरची माती वगैरे निघून जाते। बटाटा व्यवस्थित धुतल्यानंतर लगेच आपल्याला आता बटाट्याची साल काढून घ्यायची। अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांची साल काढून घेते आणि लगेच आपल्याला आता हा बटाटा पाण्यात टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपले बटाटे लाल पडत नाही। अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांची साल काढून घेते मी। इथं पाहू शकता आपल्या सर्व बटाट्यांची साल काढून घेतली। लगेच इथं एक ताट घेतले, ताटात पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला आणि इथं एक खिसणी घेतली अशा पद्धतीची, पाहू शकता। आणि आपल्याला आता हे बटाटे लगेच असा बटाटा आपल्याला उभा नाही खिसायचा, आडवा खिसायचा आहे, म्हणजे चिवडा करण्यासाठी जो बटाट्याचा किस आहे तो असा लांब लांब पडतो। पाहू शकता मी अशा पद्धतीने 2 बटाटे किसून घेते। पाहू शकतात बटाट्याचा किस किती छान पडलाय, मस्त पांढरा शुभ्र असा पडलाय, पण पाण्यातच ठेवायचा नाही तर नंतर लाल पडू शकतो। पाहू शकता आणि हे मस्त असं पाण्यात पांगून द्यायचा, म्हणजे आपला बटाट्याचा किस लाल पडणार नाही। मी आता अशाच पद्धतीने चिवड्यासाठी 2 बटाटे किसून घेतलेत। पाहू शकता आपला बटाट्याचा किस चांगला लांब सडक पडलाय। लगेच दुसऱ्या एका भांड्यात पाणी घेतले आणि आता किसनी चिप्स बनवायच्या साईडनी फिरवली आणि चिप्स पाडून घ्यायचेत। बटाटा उभा न धरता आडवा करून असे चिप्स पाडून घ्यायचे, म्हणजे आपले चिप्स सुद्धा मोठे मोठे पडतात। पाहू शकता किती छान चिप्स पडतात। अशाच पद्धतीने मी चिप्स सुद्धा पाडून घेते। पाहू शकता बटाट्याचा किस सुद्धा बनवून घेतलाय आणि बटाट्याचे चिप्स सुद्धा बनवून घेतले। चिप्स तर किती मोठे मोठे असे पडलेत। आता हे दोन्ही पण मी 3-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेते। अगोदर आता हे किस धुवून घेते। अशा पद्धतीने हा किस दुसऱ्या ताटात काढून घ्यायचा। पाहू शकता पाणी किती लाल झाले। दुसऱ्या पाण्यानेच धुताना पाहू शकतात पाणी थोडंसं छान निघले, म्हणजे इतकं लाल नाही निघलं तरी सुद्धा। बटाट्याचा किस मी 3 पाण्याने धुतलाय आणि आता हा बटाट्याचा किस आपल्याला एका चाळणीत काढायचा आहे, म्हणजे ह्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून जाईल। हा बटाट्याचा किस चाळणीच्या मध्यभागी न ठेवता अशा पद्धतीने साईडला करून घ्यायचंय, म्हणजे पूर्ण पाणी निथळण। ह्या मधलं पाणी निथळतंय तोपर्यंत आपण आता चिप्स सुद्धा 2-3 पाण्याने धुवून घेऊ। अशाच पद्धतीने 3 पाण्याने मी चिप्स पण धुवून घे। लगेच मी इथे एक स्वच्छ धुवून घेतलेला कॉटनचा कपडा घेतलाय आणि तो अशा पद्धतीने आथरून घेतलाय आणि लगेच आपल्याला आता हा जो बटाट्याचा खीस बनवलेला आहे तो अशा पद्धतीने पातळ टाकून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला आता हा बटाट्याचा खीस अशा पद्धतीने एकदम कोरडा करून घ्यायचा आहे। बिलकुल त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे। हे पाहू शकता हा बटाट्याचा खीस आणि चिप्स कोरडे करण्यासाठी शक्यतो कॉटनचा कपडाच वापरा, म्हणजे छान कोरडं होईल। हा बटाट्याचा खीस आता लगेच अशाच पद्धतीने हे साईडला करून आपल्याला चिप्स सुद्धा अशा पद्धतीनेच कोरडे करून घ्यायचे। हा किस मी एका ताटात काढून घेते आणि हे चिप्स सुद्धा पाण्यातून काढून आता चाळणीत ठेवले। थोडंसं पाणी निथळून घेतलं आणि आता हे बटाट्याचे चिप्स पण आता त्याच कापडावर मी अशा पद्धतीने पातळ असे टाकून घेते आणि आपल्याला हे पण अशा पद्धतीने छान व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे। बिलकुल ह्याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे। पूर्णपणे अशा पद्धतीने हे पुसून घ्यायचे, कोरडे होतात मग। पाहू शकतात हे चिप्स सुद्धा मी छान पुसून घेतलेत आणि आता मी तुम्हाला ह्याच्यातला एक चिप्स दाखवते।
पाहू शकता आपले चिप्स छान कोरडे झाले, तर बिलकुल त्याच्यात पाण्याचा लवलेश राहिला नाही। ते पण आता एका ताटात आपल्याला काढून घ्यायचे। मी ह्याच ताटात एका साईडला बटाट्याचा किस ठेवलाय आणि एका साईडला हे वेफर्स ठेवलेत, म्हणजे चिप्स ठेवलेत। लगेच आता गॅसवर कढई मांडली, कढईत तेल टाकून घ्यायचंय। इथं उपवासाचं तेल घेतलंय मी, शेंगदाण्याचं, ते टाकून घेतलं। गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि फुल गॅसवर हे तेल कडकडीत गरम करायचे। पाहू शकता बटाट्याचा खीस टाकला की लगेच तळून पटकन वरती आलाय। पाहू शकता तेल आपल्याला असंच कडकडीत गरम पाहिजे। आता लगेच ह्या तेलात आपल्याला हा बटाट्याचा खीस टाकून घ्यायचा आहे आणि चांगला तळून घ्यायचा आहे। पाहू शकता इथं गॅसची फ्लेम एकदम फुलच आहे, फुल गॅसवरच आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। पहिला 1 मिनिटभर आपल्याला बिलकुल झाऱ्या लावायचा नाही। थोडेसे तेलाचे आता बुडबुडे कमी झालेत। आता मी झाऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हा बटाट्याचा खीस पलटून घेतलाय, पाहू शकतात। आणि साधारण 2 ते 3 मिनिटात बटाट्याचा हा खीस तळून तयार होतो। आता मी हा काढून घेणार आहे। आता इथं गॅसची फ्लेम लो केली म्हणजे आपला हा बटाट्याचा खीस करपणार नाही। आता मी अशाच पद्धतीने हे चिप्स सुद्धा तळून घेते। जेवढे कढईत चिप्स बसतात तेवढे टाकून घेतले आणि लगेच अशा पद्धतीने झाऱ्याने प्रेस करून हे चिप्स अलटून पलटून आपल्याला हे तळून घ्यायचे। हे बटाट्याचे चिप्स तळायला साधारण 2 ते 3 मिनिट लागतात। आपल्याला हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। पाहू शकता आपले बटाट्याचे चिप्स छानपैकी तळत आलेत आता। आणि पाहू शकता किती मोठे मोठे असे चिप्स झालेत। छान तळतात सुद्धा, रंग सुद्धा सुरेख असा येतो आणि न शिजवता न वाळवता आपले हे अगदी 10 ते 15 मिनिटात बनून तयार होतात। हे चिप्स सुद्धा छान तळले गेलेत। मी आता दुसऱ्या झाऱ्यात काढून चांगले ह्याचं तेल पूर्णपणे निथळून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व चिप्स तळून घेते। अशाच पद्धतीने सर्व चिप्स आणि चिवडा तळून घेतलाय। लगेच आपल्याला आता त्याच कढईत 1 मूठभर शेंगदाणे टाकून घ्यायचेत। हवं तर तुम्ही शेंगदाणे भाजून पण घेऊ शकतात। शेंगदाण्यासोबतच लगेच हिरवी मिरची पण टाकून घ्यायची। अशा पद्धतीने मी पातळ उभे काप केलेत हिरवी मिरचीचे। हे दोन्ही पण छान तळून घ्यायचंय कुरकुरीत होईपर्यंत। 1 मिनिटातच दोन्ही पण छान तळलं गेलंय। आता मी लगेच गॅस बंद करून हे काढून घेते आणि आपल्याला ह्याच्यातलं छान तेल निथळून घ्यायचंय अशा पद्धतीने काढून घेऊन। हे पाहू शकता आपल्या शेंगदाणा आणि मिरची किती छान तळली आणि पूर्ण तेल निथळून घेतलंय। आता ही हिरवी मिरची शेंगदाणे मी ह्याच्यात मिक्स करून घेतलंय, पण सॉरी व्हिडिओ स्किप झाल्यामुळं व्यवस्थित इथून पुढचं दाखवता नाही आलं। अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा साखर मिक्सरला फिरून घेतली आणि ती बारीक केलेली साखर आणि मीठ हे छान मिक्स करून घेतलंय चिवड्यास। अशाच पद्धतीने चिप्समध्ये सुद्धा मिक्स करून घेतलंय, त्यामुळे आपला चिवडा तिखट आणि गोड मस्त अशी चव येते चिवड्याला। मी ते साखर आणि मीठ चिप्समध्ये मिक्स करताना नाही दाखवू शकले कारण व्हिडिओ स्किप होऊन गेलाय। अशा पद्धतीने कुरकुरीत उपवासाचा चिवडा आणि चिप्स बनून तयार आहेत। नक्की एकदा बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।